बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात। बारामतीत 22 उमेदवार रिंगणात, पण सुनेत्रा पवारांचंच पारडं जड। राहुरीत अक्षय कर्डिले आणि गोविंद मोकाटे यांच्यात लढत। सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत तर अक्षय कर्डिलेंनी बजावला मतदानाचा हक्क। बारामतीकर कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावतात। मतदानानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान। 16 जिल्ह्यातील 152 जागांसाठी मतदार हक्क बजावणार। तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना। तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या सर्व 234 जागांवर मतदान। कमल हसन, विजय थलापतीसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क। स्टॅलिनची द्रमुक आणि एनडीए यांच्यात प्रमुख लढत। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना निवडणूक आयोगाची नोटीस। मोदींना दहशतवादी म्हटल्याबद्दल मागितलं स्पष्टीकरण। 24 तासात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश। आमदार रोहित पवार यांना विशेष न्यायालयाचा मोठा दिलासा। शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात आरोपमुक्त। सत्य लपवू शकत नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। नेस्कोतल्या कार्यक्रमात बेकायदा प्रकार, ड्रग्सची विक्री आणि सेवन। मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची माहिती। तर सारी मुंबई ड्रग्सच्या आहारी गेली असं म्हणणं अयोग्य असल्याची टिप्पणी। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस। बैठक निष्फळ झाल्यानं आज पुन्हा चर्चा। सरकारकडून ठोस काही मिळाल्याशिवाय संप मागे नाही, कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा। इराणसोबत 3 दिवसात पुन्हा चर्चा सुरू होईल। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, मात्र इराणकडून अजूनही कसलाच प्रतिसाद नाही। ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्यास पर्शियाच्या आखातातून जाणाऱ्या समुद्रातल्या इंटरनेट केबल्स तोडून टाकू, इराणची धमकी। IRGCनं जारी केले इंटरनेट केबल्सचे नकाशे। अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे आखातात अडकली तब्बल 2000 जहाजं। 20,000 नाविक संकटात, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनचा दावा। धाराशिव आणि साताऱ्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा धुमाकूळ। पपईच्या बागात जमीनदोस्त। साताऱ्यात वाढत्या उकाड्यामध्ये लोकांना दिलासा। जम्मू काश्मीरच्या महिला क्रिकेटरला कथित सेक्सटॉर्शन प्रकरणी अटक झाली आहे। कुलाब्याच्या व्यावसायिकाकडून तब्बल 63 लाख रुपये उकळल्याचा आरोप होतोय। महिला क्रिकेटर फारखांदा खानसह तिचा भाऊ आणि एक साथीदार उद्दीन वाणी यालाही अटक करण्यात आली आहे। मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई आहे। फारखांदा आणि तिच्या भावाला दिल्लीतल्या एका हॉटेलमधून तर तिच्या साथीदाराला श्रीनगर येथून अटक करण्यात आली आहे। कुलाब्याचे रहिवासी असलेले 28 वर्षीय व्यावसायिक 2024 मध्ये फारखांदाच्या संपर्कात आले होते। कालांतराने दोघांमध्ये जवळीक वाढली होती। 2024 मध्ये फारखांदानं व्यावसायिकाकडून पैशांची मागणी केली असता व्यावसायिकानं पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा तिचा खरा चेहरा समोर आला। यावेळी व्यावसायिकाला धमकावत पैसे न दिल्यास त्यांचे चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा आरोप या महिला क्रिकेटरवर होतोय। सुरुवातीला व्यावसायिकानं 23 लाख आणि त्यानंतर तब्बल 40 लाख रुपये दिल्याचं तपासात समोर आलंय। एप्रिल 2024 पासून व्यावसायिकाकडून हे पैसे उकळणं सुरूच असल्याची माहिती आहे। तर बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे। 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे। बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत, तर राहुरीत शिवाजीराव कर्डिलेंचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्यानं या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक होती आहे।
तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधल्या निवडणुकांसोबतच या पोटनिवडणुका जाहीर झालेल्या होत्या। सुनेत्रा पवार या बारामतीमध्ये पोटनिवडणुकीच्या उमेदवार आहेत, माहितीच्या त्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या सोबतच 22 जण रिंगणात आहेत। तर इकडे राहुरीमध्ये अक्षय कर्डिले हे भाजपचे उमेदवार आहेत। राहुरीमध्ये 7 जण रिंगणात आहेत। तर बारामतीत सकाळीच पवार कुटुंबियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। मतदानाला सुरुवात होताच काडेवाडी इथल्या मतदान केंद्रावर सर्वप्रथम उपमुख्यमंत्री आणि बारामती पोटनिवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवार मतदानासाठी दाखल झाल्या। त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। त्यांच्यासोबत रोहित पवार, त्यांच्यासोबत पार्थ पवार आणि जय पवारही होते। काटेवाडीतच अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही मतदान केले। त्यानंतर बारामती रिमांड होम या मतदान केंद्रावर सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावलाय। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानानंतर माध्यमांशी बोलताना भावुक झाल्या। तसंच ही भावनिक निवडणूक असल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे। त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे। त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडतात। बारामतीची जनता सकाळपासूनच सगळीकडे सगळ्याच ठिकाणी उत्साहानं म्हणत नाही मी तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे। आणि बारामतीची जनता दादांचं आजचं हे देणारं मतदान हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून ही सगळी लोकजन आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावलाय। अक्षय कर्डिले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत होती आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष सोळके आणि इतर अपक्ष 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट न केलेली आहे, त्यामुळे त्यांचे समर्थक नेमका आज कुणाला पाठिंबा देणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। राहुरी पोटनिवडणुकीसाठी 7 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यातले प्रमुख उमेदवार आहेत शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले आणि त्यासोबतच राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचं त्यांच्यासमोर आव्हान आहे। आज हा परिवार माझ्यासोबत एक कुटुंबासारखा उभा आहे, म्हणून मला पूर्णपणे खात्री आहे, विश्वास आहे। मी आज डोळे बंद करून सांगू शकतो की इथं येणारा प्रत्येक व्यक्ती नगर राहुरी पाथर्डीचा हा पूर्णपणे साहेबांच्या प्रती असणारी भावना ही माताच्या रूपात व्यक्त होऊन मला संधी देतोय। या संधीची जाणीव मला आयुष्यभर राहणार आहे। तर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय। भाजपच्या कार्यकाळात मतदारसंघात कोणतीही मोठी कामं झालेली नाहीत आणि त्यामुळे या निवडणुकीत जनता माझ्याच सोबत राहील असा विश्वास मोकाटे यांनी व्यक्त केलाय। सोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर फेक नरेटिव्ह पसरवलं जात असल्यानं त्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचं मोकाटे यांनी सांगितलंय। याशिवाय प्राजक्त तनपुरे आणि त्यांचे कार्यकर्ते माझ्याच सोबत असल्याचा दावाही मोकाटे यांनी केलाय। प्राजक्त तनपुरे 200% म्हणजे पूर्ण ताकदीनुसार माझ्या सोबतच आहेत, याच्यात 1% बी शंका नाही। त्यांनी निवडणुकीतून का एक्झिट घेतली हे मला अजून काही कळलं नाही। मी त्यांच्याबरोबर ज्यावेळी चर्चा करेन त्यावेळेस तुम्हाला मी ते सांगा। मी गेली 10-15 दिवसापासून नगर पाथर्डी राहुरीचा पूर्ण भाग खऱ्या अर्थाने मला प्रत्येक गावात जायला मिळालं आणि लोकांचा असा मला अनुभव आला, मला निवडून येण्यात 1% काही कसर राहिली नाही। मी 200% निवडून येणार। अचानक परवा दिवशी पवारसाहेबांची तब्येत डॉक्टरने सांगितलं तुम्हाला 2-4 दिवस कुठेही जाता येणार नाही,
आणि म्हणून पवार साहेबांनी सांगितलं सुप्रियाताई सभेला येणार आहे. साहेबांना मला वाटतं सकाळी ऍडमिट केलेल्या बातम्या आल्या, मी तर काही बातमी पाहिली नाही, पण मला असं कळलं की त्यांना ऍडमिट केलं. आणि पवार साहेबांची एकदम विश्वासू म्हणून, घरचा माणूस म्हणून ताईंना सुद्धा तिथं थांबायला लागलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज ताई येऊ शकले नाही. राहुरीच्या जनतेच्या शब्दाला मी बांधील पहिल्यापासून राहिलो, इथून पुढे राहणार आहे असा एक संदेश खऱ्या अर्थाने त्या जनतेला तुम्ही द्या. म्हणून खासदार साहेबांनी तो संदेश इथं वाचून दाखवला. राहुरीतले ठाकरेंच्या शिवसेनेतले बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनीही मतदान केलंय. राहुरी तालुक्यात देसवंडीत त्यांनी कुटुंबासह मतदान केलंय. तालुक्याच्या अस्मितेसाठी लढत असल्याचं ते म्हणतात. आपल्याकडे धनशक्ती नसली तरी जनशक्ती आहे असा दावाही त्यांनी केलाय. रावसाहेब खेवरे आपल्या बरोबर आहेत. नाना, मतदानाचा हक्क बजावलाय, काय विश्वास आहे? 100% आत्मविश्वास आहे की ही निवडणूक अस्मितेवर लढली गेली आहे. अस्मिता म्हणजे कशी की 1,93,000 मतं हे राहुरी तालुक्यातले, 80,000 मतं हे नगर तालुक्यातले, 59,000 मतं हे पाथर्डी तालुक्यातले. आणि असं असताना 1,93,000 मतं आमच्या असताना आम्हाला उमेदवारी करू दिली जात नाही किंवा उमेदवारी अर्ज भरू दिला जात नाही. त्याच्याचमुळं मी ह्या तालुक्याची अस्मिता घेऊन, ह्या तालुक्याच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला घेऊन ही निवडणूक लढतोय आणि ही निवडणूक मी 100% जिंकणार आहे. महाविकास आघाडीतच कुठेतरी फूट पडल्याचं दिसतंय. एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहे, तुम्ही देखील ठाकरे गटातून बंडखोरी करता अपक्ष निवडणुकी रिंगणात आहेत. काय फटका बसेल महाविकास आघाडीला? नाही, आता फटका महाविकास आघाडी, भारतीय जनता पार्टी याच्याबद्दल माझं काय मत नाही. मी माझ्या तालुक्याच्या अस्मितेसाठी लढतोय. मी कुठल्याही पक्षासाठी म्हणून निवडणूक लढत नाही आहे. मी माझ्या तालुक्याच्या अस्मितेसाठी. आज आम्हाला सांगितलं उमेदवारी करायची नाही, उद्या सांगते घराच्या बाहेर यायचं नाही. ह्या तालुक्यात परिवर्तन होणार आहे आणि तालुक्याच्या अस्मिता म्हणून उद्या रावसाहेब खेवरेच आमदार होणार आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली, मात्र पाठिंबा शेवटपर्यंत अद्यापही कोणाला दिला नाही. काय राजकारण नेमकं? त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. मात्र ते प्रमुख दावेदार ह्या निवडणुकीचे होते, त्यांनी माघार घेतली. तालुका एकदम अस्थिर झाला म्हणून तालुक्याला धीर देण्यासाठी, अस्मिता जागे करण्यासाठी रावसाहेब खेवरे मैदानात आला. माझा विजय होईल असा विश्वास रावसाहेब खेवरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे आज दिवसभर मतदान पार पडल्यानंतर 4 तारखेला गुलाल कोणाच्या अंगावर पडेल हे स्पष्ट होईल. नितीन ओझा, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर. आता बातमी आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याची. शिवसेनेची सुनावणी आज तरी होणार का याकडे लक्ष लागलंय. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीसाठी बुधवारी कार्यतालिकेत सूचीबद्ध केलंय. मागील 3 वर्ष प्रलंबित असलेल्या या प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायालय अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. बुधवारी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर शिवसेनेची सुनावणी सूचीबद्ध करण्यात आली आहे. हे प्रकरण कार्यतालिकेत 36व्या क्रमांकावर आहे. तर 3 वर्षांपासून ही सुनावणी प्रलंबित आहे. मागच्या सुनावणीच्या वेळी असं स्पष्ट करण्यात आलेलं होतं की आता अंतिम आपण या सगळ्या प्रकरणाची सुनावणी किंबहुना युक्तिवाद आता सुरू करणार आहोत. मात्र तारीख पे तारीखच मिळते आणि आज तरी या सगळ्या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत. सोमेश, हे प्रकरण 36व्या क्रमांकावर आहे, त्यामुळे पुन्हा एकदा तोच प्रश्न उपस्थित होतोय, आज तरी सुनावणी होणार का? माधवी, कारण आज सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठाच्या समोरील प्रकरणावर एका सुनावणी होऊ शकते आणि गेल्या काही दिवस ही सुनावणी सलग सुरू आहे. त्या घटनापीठाच्या सुनावणीमुळे हे प्रकरण लांबणीवर पडू शकतं, कारण दुपारपर्यंत साधारणपणे कॉन्स्टिट्युशनल बेंचचीच हिअरिंग होणार आहे अशी माहिती मिळते आणि त्यानंतर मग जे रेग्युलर प्रकरण आहेत त्या प्रकरणांवर सुनावणीला सुरुवात होईल. त्यामुळे आता हे पाहावं लागेल की आज तरी या प्रकरणी सुनावणी होऊ शकते का आणि ती एकत्रितपणे केली जाईल का. नक्कीच या संदर्भात सोमेश तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी पुन्हा शिवीगाळ केली आहे.
शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना त्यांनी शिवीगाळ केली आहे. फोन करून संजय गायकवाडांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, जीप छाटेन अशा धमक्या त्यांनी दिल्यात. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना गायकवाड यांनी धमकी दिली आहे. व्हायरल झालेली फोनची ऑडिओ क्लिप माझीच असल्याचंही गायकवाड यांनी कबूल केलं आहे. आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि हा? ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा. काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं लिहायचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा. वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग तू काही शहापण शिकू नको. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम मारीन साल्या. तुम्ही आता तू कधी धमक्या देऊ पुस्तक नका कुठं मला. वाचला दिसला? ए, मी धमक्या देत नाही, मी करून व्यवस्थित दाखवतो. बोलतोय, व्यवस्थित. आम्हा नीट बोल. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी नाही, मी तेच सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. तुझी भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे नाही आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. हा, पानसरेला भेटायला वर जाय. मग तू हा, भेट. फक्त या, तुला या. कदा चिडून टाकतो पाय जरा. हा, या बघूया. आणि जरा वा संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर. तू बी तुझी हा? जीप कापून टाकीन मी. बर बघूया की. हा, या उद्या जीप कापायला. येतोच मी. थांब जरा तू. या उद्या या. तर आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा जीभ घसरलेली आहे. घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, जीभ छाटेन अशी भाषा ते वापरतायत. मुळात हे पुस्तक आहे 1988 सालचं. आता संजय गायकवाडांना या पुस्तकाच्या नावावर आक्षेप का घ्यावासा वाटला? त्यासाठी प्रकाशकांना फोन करून अशा प्रकारे धमकी देण्याचा अधिकार संजय गायकवाडांना कुणी दिला? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याआधी देखील मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये त्यांनी जोरदार गोंधळ घातलेला होता, शिवीगाळ केलेली होती, मारहाण केलेली होती. त्यानंतर संजय गायकवाड पुन्हा एकदा आता या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडू शकतात. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा शिवीगाळ केलेली आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना त्यांनी शिवीगाळ केली आहे. फोन करून संजय गायकवाडांनी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, जीभ छाटेन अशा धमक्या त्यांनी दिल्यात. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना गायकवाड यांनी धमकी दिली आहे. व्हायरल झालेली फोनची ऑडिओ क्लिप माझीच आहे अशी कबुली संजय गायकवाड यांनी दिली आहे. तर वादग्रस्त ऑडिओ क्लिपवर आमदार संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण आलंय. आमदार संजय गायकवाड हे शिवीगाळ आणि त्यांच्या या प्रतिक्रियेवर ठाम आहेत. होय, ऑडिओ क्लिप माझीच आहे, पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप आहे असं गायकवाडांनी स्पष्ट केलं आहे. ऑडिओ तो व्हायरल झाला. काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले. मला वाटतं 21 तारखेला माझ्या मिसेसला एका कार्यक्रमामध्ये हे पुस्तक शिवाजी कोण होता हे कोणीतरी गिफ्ट केलं आणि मला तिने आणि घरी आलं दाखवलं. मी हे वाचलं आणि वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कोळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मी त्याला फोन केला आणि फोन करताना मी त्यांना सुरुवातीला माझे स्टार्टिंग वाचा, माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग. मी त्यांना म्हणलं, प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलंय का? तो म्हणे हो. प्रकाशन केलं का? म्हणे हो. आणि मग म्हटलं, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं?
ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे ते, यांनी अमुक अमुक लिहिलं. म्हणलं कोणी प्रकाशन कोणी केलं आहे? आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही. आणि मग बोलता बोलता तो म्हणे मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलता का? म्हटलं मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का? मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे गोविंद पानसरे. म्हटलं मला काय घ्या ना गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू. तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत, नाही अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं जी विचित्र लिखाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.